गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आज थोडा लेट झाल्यामुळं आम्ही चाललो आहे आत्ता डायरेक्ट देरवड हायस्कूलच्या ग्राउंडवर. तर समर्थ पण आला आहे आणि आम्ही निघालो आता. तर तुम्हाला दाखवत होतं जाऊन देरवडीचं ग्राउंड कसं आहे ते. तर चला मग, आत्ता लेट झाल्यामुळं गल्लीत पण उजेड झाला आहे, त्यामुळं आता काय तर चला मग. तर आम्ही पोचलो आता आपल्या शाळेच्या गेटपाशी. तरी पाहू शकता देरवड हायस्कूल वाई आणि त्याचं गेट. तर आता इंटरव्ह्यू करतोय. तर नाना यशवंतरावजी चव्हाण, स्थानिक स्वराज्य मंत्री मुंबई राज्य यांच्या शुभ हस्ते 27 डिसेंबर 1954 रोजी झाले आपल्या शाळेचंही. शाळेत येतात आमचं असं सुस्वागतम लिहून स्वागत झालं आहे. तर आता भेटू डायरेक्ट ग्राउंडवर आलो आणि चालू केली स्ट्रेचिंग. तर बघा तुम्ही आता स्ट्रेचिंग कशी करतोय ते मी. बॉडी स्ट्रेच केल्यानंतर रनिंग करायला खूप छान वाटतं. म्हणजे कसं पार्ट सगळे रिलॅक्स झाले पाहिजेत, कारण की परत क्रॅम्प नको यायला म्हणून. स्ट्रेचिंग झाली, वारका म्हणला माझ्यावर रेस लाव. तर रेस लावली. आता हा तर माझ्या पुढं पळतोय. तुम्हाला वाटत असेल मी चेष्टा करतोय, तर तसं नाही. तर तुम्हीच बघा आता लास्टला कोण जिंकतंय ते. मग म्हटलं ह्या बारक्यांचा जरा घाम काढावा, मग घेतलं जोर मारायला. तर जोर कसे मारतोय ते तुम्ही बघा आता. जोर मारून झाले, मग मारायला लागलो सपाट्या. हा मग बारका पण बघा माझ्यावर कसं मारतोय ते. ह्या दोघांना पहिल्यांदाच ब्लॉगमध्ये घेतल्यामुळे यांना खूप आनंद वाटत होता. तर तिथून सपाट्या मारून झाल्यानंतर आम्ही आलो जरा ब्रारला लोंबकळायला. तर चला लोंबकळूया आता. हा बारका मग मला म्हणायला लागला की तुला हे चॅलेंज ॲक्सेप्ट आहे का. मी तर म्हणलं काय. तर हा म्हणला या खांबाला लोंबकळायचं. मी म्हणलं ह्याला तर ॲक्सेप्ट आहे का तुला. तर म्हणला हां. तर चला आता ह्याला लोंबकळूया आपण. म्हणजे मी चढवणार ह्याला, कारण की हाईट बारकी आहे ना. तर ह्याला चढवला आणि मी पण चढलो, म्हणजे लोंबकळलो. तर तुम्ही बघा आता जास्त वेळ कोण टिकतंय. मी रोज प्रॅक्टिसमध्ये असून पण हा बारका माझ्यापेक्षा जास्त वेळ टिकतोय का नाही तुम्ही सांगा आता. ह्या बारक्याकडून तुम्ही हे शिकाय पाहिजे की सगळ्यांनी प्रॅक्टिस केली पाहिजे, कारण की शरीराला आपल्या त्रास दिल्याशिवाय आपल्याला पुढं यश भेटत नाही. मी तर खाली उतरलो पण अजून ह्या बारका काय उतरला नाही. तर तुम्हीच बघा आता हात जिंकला आहे का ना ते. तर गाईज आपलं आता आवरलं आहे सगळं, म्हणजे व्यायाम करायचा झाला आहे आणि आपण चाललो आता डायरेक्ट घरी. तर समोवा खुशखुश झाला आहे. चला घरी, एकदाचा व्यायाम करून झाला. आणि आता हे शाळेची पोरं पण आले आता, कारण की शाळा सकाळी चालू झाल्यात ना, त्यामुळं. तर आम्ही जातो आता डायरेक्ट घरी.